परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नेरळमध्ये चोरट्यांनी 2 मेडिकल दुकानं फोडल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना पहाटे साधारण 5 ते 5:30च्या दरम्यान घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेरळ पोलीस स्टेशनच्या लगत SBI बँकेच्या ATMच्या बाजूला अर्णव मेडिकल आहे. या मेडिकलच्या दुकानाला लॉक होते, मात्र काही अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून ते फोडले आहे. असाच दुसरा प्रकार निर्माण नगरी परिसरात घडला आहे. येथील डॉक्टर देशमुख यांच्या दवाखान्याखाली असलेल्या शिशु केअर मेडिकलचे देखील शटर वाकवून चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांच्या चोरीचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मेडिकलच्या शटरला लोखंडी पट्टी मारून शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश करून चोरी केली. यानंतर या चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम चोरी करून दुसऱ्या मेडिकलकडे पळ काढला. या सर्व घटनेने चोरांकडे अत्याधुनिक यंत्र आलेत की काय असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. माऊली मेडिकल येथे देखील चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु बाजूला असलेल्या ATM सिक्युरिटी गार्ड यांनी गोंगाट केल्यामुळे ते तिथून पळ काढण्यात यशस्वी झाले. चोर CCTV मध्ये दिसत असून पोलिसांच्या हातावर मात्र तुरी देऊन पळाले आहेत. दुकानाला सेंटर लॉक असून द्या किंवा खालच्या बाजूला पट्टी असू द्या, चोरी करणारे चोर हे चोरी करून जात आहेत. नेरळमधील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाचा या चोरट्यांवर अंकुश आहे की नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे चोर मस्त आणि पोलीस प्रशासन सुस्त अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासन कर्मचारी अपुरी असल्याने त्याचबरोबर नागरीकरणाची वाढ झाल्यामुळे सर्वच ठिकाणी गस्ती घालण्यासाठी अपुरा स्टाफ असल्यामुळे हे प्रकार वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी व्यक्त केला आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.